श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदिव्य बैलगाडा शर्यत मौजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा रविवार दिनांक 21/6/2026 रोजी सकाळी 7 वाजता सर्वसामान्य बैलगाडा मालक व जनतेच्या हृदयातील हिंद केसरी मानाचे मैदान। ओपन गट प्रवेश फी 1200 रुपये। भव्यदिव्य ओपन बैलगाडा शर्यत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,21,111 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,111 रुपये, तृतीय 81,111 रुपये, चतुर्थ 71,111 रुपये, पंचम 61,111 रुपये, सहावा 51,111 रुपये, सातवा 41,111 रुपये, आठवा 31,111 रुपये, नववा 25,111 रुपये आणि दहावा 21,111 रुपये। मौजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होणार असून सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे बघा, एक आदात एक बैल मैदान सोमवार दिनांक 22/6/2026 रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार असून ओपनचं मैदान 21/6/2026 रोजी असणार आहे व एक आदात एक बैल हे मैदान सोमवार दिनांक 22/6/2026 रोजी असणार आहे। त्या संबंधित सुद्धा नियमावली आलेली आहे। एक नंबरचे मानकरी संदीपभाई माये भोपर यांचा हरण्या व संभाजीनगरकरांचा देवा मागील वर्षीचे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहे। प्रवेश फी असणार आहे 1200 रुपये। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,20,000 रुपये, द्वितीय 1,00,000, तृतीय 80,000, चतुर्थ 70,000, पंचम 60,000, सहावा 50,000, सातवा 40,000, आठवा 30,000, नववा 25,000 आणि दहावा 20,000। सेमी 2 व 3 नंबर येणाऱ्या गाडीस योग्य ते बक्षीस देण्यात येईल। जी गाडी कडेना गट पास करेल तिला प्रवेश फी माघारी दिली जाईल। गाडी नोंद करत असताना एकाच देवाचे नाव, एकाच मालकाचे नाव व मालकाचे व बैलाचा फोटो तसेच पैरेकराच्या एकाच देवाचे नाव व एकाच मालकाचे नाव व बैलाचा फोटो अशी गाडी नोंद करायची आहे। टीप अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार मुंबई व पश्चिम महाराष्ट्र पुरतं मर्यादित राहणार असणार आहे। अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य नोंदणी बुधवार 10 जून 2026 पासून गुरुवार 18 जून 2026 सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे। शनिवार 20 जून 2026 रोजी लाईव्ह लॉट काढले जातील। आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा। सालाबाराप्रमाणे याही वर्षी सर्व बैलगाडा मालकांचा विचार करून नियम तयार केलेला आहे। टीप गाडी नोंद करत असताना एकाच देवाचे नाव, एकाच बैलाचे नाव, एकाच मालकाचा व बैलाचा फोटो तसेच पैरेकऱ्याच्या एकाच देवाचं नाव, एकाच मालकाचा नाव व बैलाचा फोटो व गाडी नोंद करायची आहे। बैल मालकांनी आपल्या स्वतःच्या नावावर पळायचं आहे व कारण गाडी पळून आल्यावर नंबर पावती, मालकाचे नाव व बैलाचे फोटो पाहून नंबर टाकले जाईल। ओपन मैदानासाठी एकच पावती असेल व आदत बैल मैदानासाठी 2 ऑब्जेक्शन कोणाचे असेल, उदाहरणार्थ गाडी तास पलटी, पट्टीच्या पुढे पाय, नाव बदलून पळणे, शेपूट जावणे, भिंगरी लावणे किंवा निकाल बाबत किंवा आणखी काही, तर 5 गट पर्यंत घेण्याचे आहे व ते आपण आपल्या गटाला ऑब्जेक्शनला मोफत राहील व सेमीला 1,000 रुपये डिपॉझिट जप्त करावे लागेल। जर ऑब्जेक्शन अनसक्सेस झालं, डिपॉझिट जप्त होणार, सक्सेस माघारी मिळणार। बघा खाली सुट्टीला गाडी तासावर आणाय 2 मिनिटं टाइम व गाडी वळवायला 2च चान्स असणार आहे। गावची गाडी किंवा गावच्या नावावर गाडी पळणार नाही। कमिटीला विचारत ड्रोन सोडला तर जप्त केला जाईल। मैदानात फिल्डिंग लावून दिली जाणार नाही। गाड्या मैदानात आणण्यासाठी 7 मिनिटाचा टाइम असेल। मैदानात कोणाला इजा झाल्यास आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाही। मैदानात येणाऱ्या सर्व व्यावसायिक व आणि जिथे जागा असेल तिथे आपला व्यवसाय करायचा आहे। आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे। गाड्या पार्किंग जिथे बोर्ड लावले आहे तिथेच पार्क करा। 2 व्हीलर गाडी मालकांनी आपल्या गाडीवर लक्ष ठेवावे जेणेकरून गाडी चोरीला जाणार नाही। हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार राहत असून याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे।